गणपती हा सर्व विद्येंचा अधिपती आहे। सर्वाधिक गणरायाची चित्र रेखाटली जातात। पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे गणपतीचं चित्र काढलं जात नाही। गणपतीची मातीची मूर्ती कुणी बनवत नाही, पण गणरायाच्या दर्शनाशिवाय गाववासियांचा एकही दिवस जात नाही। हे गाव सर्वाधिक गणेश भक्तांचे आहे। गावचे आराध्य गणरायच आहेत। असे असले तरी गजाननाचे स्मरण मनातून करावे, त्याचा भपकेबाज नको, किंबहुना त्याचा प्रत्येक ठिकाणी उदो उदो नको, तो मनात असायला हवा, अशी गाववासियांची नितांत श्रद्धा आहे। कोकणात गणेशोत्सव म्हणजे मोठा सण, मात्र या गावात हा उत्सव एक गाव एक गणपती या परंपरेने गेले पिढ्यानपिढ्या सुरू आहे। गणपतीच्या छायाचित्राविना हिंदुधर्मीय लग्नपत्रिका तुम्हाला आली तर समजायचे कोईल गावातले लग्न आहे। मालवण तालुक्यातील कोईल गावात एक गाव एक गणपती ही प्राचीन काळापासून सुरू असलेली संकल्पना। गणपती हेच या गावचे आराध्य। कोईल चारीवडे गावातील जनता गावाबाहेरील मातीतून कोणतीही मूर्ती घडवत नाहीत। अन्य कुठच्याही भागातील मातीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार करीत नाहीत। या श्रद्धेची परंपरा येथे पिढ्यानपिढ्या जोपासली गेली आहे। मात्र गणेशोत्सवात गणरायाची आराधना करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही। कोईल गावचा गणेशोत्सव थाटात होतो। 5 दिवसांपासून ते 11 दिवसांपर्यंत हा उत्सव होत असतो। याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी पुजारी व ग्रामस्थांशी संवाद साधून या आगळ्यावेगळ्या प्रथेविषयी माहिती घेतली। एक गाव एक गणपती आहे। माझं नाव श्यामसुंदर सदेव साठव, माजी सरपंच कोईल, आणि आता जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। आणि आमचं हे तीर्थक्षेत्र म्हणून गाव हे स्थापन झालेलं आहे। त्याच्याबद्दल शासनाकडून किंवा कोकण पर्यटन आपल्याला काय आमच्या मंदिराला काय मदत करता येईल ते शासनाकडे करू। पर्यटन व्यवस्थेची या गावचा पुरोहित म्हणून गेले 18 वर्ष एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आहे त्याची आज 18 वर्ष मनोभावे आपली यथाशक्ती यथासांग आपली सेवा करतोय। ह्या गणपतीची प्रचिती म्हणजे मी इथे आल्यानंतर आजपर्यंत मला गणपतीने काही कमी पडू दिलेलं नाही। म्हणजे माझी जी काय भरभराट घडवून आणलेली आहे, या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे एवढं जागृत देवस्थान आहे। या गणपती ज्याच्या आधिपत्याखाली जी कुटुंब आहेत किंवा जी देशात परदेशात सुद्धा गेलेली आहेत, इव्हन याच्यामधनं जाणारा गणपतीची मूर्ती नेणारा माणूस बांदिवड्यातनं मूर्ती जर आडवलीत न्यायची असली तर ती ही इथली सीमा सोडून तो कोळीची सीमा सोडून दुसऱ्या सीमेतनं आपली मूर्ती ह्याला नेत असतो आडवलीला। एवढं हे जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारा असा हा गणपती आहे। इथे जो माणूस येऊन शरण येऊन आपल्या मनोभावे याची सेवा करतो आणि काही इच्छित त्याच्याकडनं मनोकामना आपली मागतो ती तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। इतका आता माझा 18 वर्षांचा आजपर्यंतचा अनुभव आहे त्या गणपतीचा। हरितालिका मूर्ती असो वा सरस्वतीची मूर्ती, गावातील मातीत यासाठी वापरली जाते। गावाबाहेरच्या मातीच्या मूर्तीला कोईलवासीय हात लावत नाहीत। गावच्या परंपरा आणि प्रथाही लक्षवेधी आहेत। गावात घरेदारे रंगवली जातात। भाद्रपदात गणेशोत्सवासाठी घरे आणि घर सज्ज केले जाते। या रंगरंगोटीत गणपतीचे चित्र टाळले जाते। स्वयंभू मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन न होता फुलपात्रे निर्माल्ये त्या पालखीत ठेवली जातात। ढोल ताशा याबरोबर पालखी मिरवणूक निघते। फकीराच्या तळीच्या दिशेने गड नदीकडे ही मिरवणूक पोहोचते। यावेळी गणपतीच्या चरणावर त्याचे काढलेले फोटो ठेवत येथील चित्रे गंगेत समर्पित केली जातात। सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। वैयक्तिक कर्ज, तारण गहाण कर्ज, औद्योगिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, दस्तावेज गहाण कर्ज। प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831 240 7078। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।